नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निसर्गासोबत आहोत. आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता. निसर्गपूर्ण वातावरण आहे. तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत मी एक संदेश देणार आहे की ज्यांना पण स्ट्रेस असतो, ज्यांना OCD आहे, एन्झायटी आहे, जे डिप्रेशनने ग्रस्त आहेत किंवा कोणताही स्ट्रेस आहे जो वर्क रिलेटेड असेल, फॅमिली रिलेटेड असेल, तर तुम्ही शहरी जीवनातून तुमचा थोडा वेळ काढला पाहिजे आणि असं एखाद्या खेडेगावामध्ये तुम्ही आलं पाहिजे. किमान 4-5 दिवस तुम्ही जर निसर्गासोबत राहिलात तर तुमचा जो स्ट्रेस असतो, एन्झायटी असते, जो पण तुम्हाला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचा जो प्रॉब्लेम आहे, तो मित्रांनो हा प्रॉब्लेम खूप कमी होतो. तर मी ज्या गावी राहतो त्या गावामध्ये ही माझी फेवरेट जागा आहे. पाठीमागं तुम्ही बघू शकता एक सॅक्रेड ट्री आहे, ज्याला देववृक्ष असं बोलतात. तर ही सॅक्रेड ट्री आहे, त्याच्या खाली छान वातावरण आहे मित्रांनो. तर निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा भेटते. प्लस जे गावचं ऑर्गॅनिक जेवण आहे ते तुम्ही जेवता. गावच्या ऑर्गॅनिक जेवणामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा भेटते, ज्याला प्राणऊर्जा असं बोलतात. आणि तुमची प्राणऊर्जा जी असते ती, त्याचा जो लेवल आहे तो वाढतो. प्लस तुमचे जे तुमच्या डोक्यामधले जे कॉर्टिसॉल लेवल आहे, पुन्हा डोपामाइन आहे, जे पण केमिकल्स आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत तुम्हाला वेल फंक्शन तुमचं मेंदू काम करण्यासाठी, तर ते निसर्गासोबत आहे. कारण गेली हजारो वर्ष मित्रांनो आपले जे जीन्स आहेत, आपले जे पूर्वज आहेत, ते निसर्गामध्ये राहिलेले आहेत मित्रांनो. आत्ता सध्या हे वातावरण बदल झालेला आहे, औद्योगिकीकरण आलेलं आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये जी लाईफस्टाईल आहे ती चेंज झालेली आहे मित्रांनो. पण द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हिअर इज की जे आपलं जुनं जीवन आहे हे स्ट्रेस फ्री जीवन होतं मित्रांनो. आणि तुम्हाला स्ट्रेस फ्री जीवन जर हवं असेल तर तुम्हाला थोडं निसर्गाकडे वळावं लागेल मित्रांनो. तर हा छोटासा माझा हा व्हिडिओ होता, हा छोटासा माझा प्रयत्न आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा प्रयत्न तुम्ही नक्की कळवा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर